पण तो कोण, त्याची नक्कीच आपण वाट पाहूया. 4 जानेवारीला त्या गोष्टीला आपण पाहणार आहोत, म्हणजेच अंतिम सामना या स्पर्धेचा. आणि अंतिम सामन्यात कळेल की पहिल्या पर्वाचा विजेता नेमका कोणता संघ. टीम हर्डल झाली टीम सुप्रीम शार्कची. आणि पाहूया त्या टीम हर्डलमध्ये सर्व काही सूचना खेळाडूंना दिल्या गेलेल्या आहेत, पण त्या सूचनेच्या अंतर्गत खेळ पाहायला मिळेल का. दोन फलंदाज पोहोचत आहेत रायझिंग स्टार्सचे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर चला समालोचन कक्षामध्ये नावं सांगण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर या नावं सांगण्यासाठी. चला स्कोरर येऊ द्या, स्कोरर येऊ द्या. तुम्ही चालत का, या स्कोरर पण या आणि एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या. चला फास्ट. यानंतर अजूनही आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत, त्यासाठी थोडीशी घाई अपेक्षित. चला पहिल्या ग्रुपच्या समाप्तीला थोडासा ब्रेक घ्यायचा आहे का. हा चला, त्याचमुळे चला हा सामना संपूया, मग आपण ब्रेक घेऊया हवं तर. बरोबर, तर आता थांबू नका. तर दोन फलंदाज पोहोचलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये टीम रायझिंग स्टार्सचे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अनिकेत आहेत, आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत विवेक. अनिकेत आणि विवेक हे दोन फलंदाज सुरुवात देताना पाहायला मिळतील. हा सामना सुद्धा 4 षटकांचाच आहे, तशी प्रारंभिक माहिती आपण प्रत्येक संघाला ऑलरेडी दिलेली आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. समीर वरच आता प्रेशर रिलीज करावं लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये तो खेळ समीरला नाही देता आला. पण आता या सामन्यामध्ये ती अपेक्षा आहे की समीरकडून तो गोलंदाजीचा खेळ संघाला मिळेल, फलंदाजीचा खेळ संघाला मिळेल. स्ट्रायकर साईडला फलंदाज अनिकेत. चला होते आजच्या या दुपारच्या सत्रातल्या महत्वाच्या सामन्याची सुरुवात. सुपर 6 मध्ये पोहोचण्याची इच्छा दोन्ही संघांच्या कॅप्टनची आहे, पण फक्त एकाच संघाच्या कॅप्टनची इच्छा पूर्ण होईल. फ्लाइट होती या बॉलला. मिस्ट्री बॉलर आहे समीर. पहिल्याच बॉलवर फुल लेंथ बॉल, फ्लाइट, स्पीड थोडी कमी होती, पेस कंट्रोल चांगला होता. सुरुवात या षटकाची चांगली राहिलेली आहे गोलंदाज समीरच्या वतीनं. अपेक्षा तीच असते की प्रत्येक पाऊल योग्य त्या पायरीवर पडलं पाहिजे. फुल टॉस ड्राईव्ह केलंय, बॉल खेळलाय मिड विकेट, मिड ऑनला. क्षेत्ररक्षक होते, दोघांना बीट करत बॉल मागे लॉंग ऑनला पूर्ण केली, 1 धाव. स्कोर सुरू झालेला आहे टीम रायझिंग स्टारचा. अनिकेतच्या वतीने तो प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नांना फक्त एकाच धावेची मदत मिळाली. स्ट्रायकर साईडला फलंदाज आता विवेक आहेत. पर्याय तुमच्याकडे खूप सारे असतात, पण त्या पर्यायांचा योग्य तो वापर, योग्य ती निवड झाली पाहिजे. आणि तीच निवड पप्पी यांची पाहायला मिळाली. समीर यांना त्यांनी पहिल्या षटकासाठी बोलवलं. 2 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 1. बॅकफुटला बॅलन्स करून कट केले, बॉल घोषांकित क्षेत्रात जाऊन पडतोय, तोपर्यंत मिळते फक्त 1च धाव. 3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 2 झाले. बिहाइंड द विकेट धावा नाही मिळणार जितक्या तुम्हाला हव्या आहेत. तुम्हाला धावा पाहिजेत तर मग स्क्वेअर द विकेट, इन फ्रंट ऑफ द विकेट, इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर असाच तुम्हाला खेळ द्यावा लागेल. समीर या षटकाचा पूर्वार्ध त्यांनी गाजवलेला आहे, सुरुवात चांगली दिलेली आहे. फुल टॉस, कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक मिड ऑफचा एक्स्ट्रा कव्हरचा चुकतोय, बॉल मागे सरकतोय, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, त्याचमुळे पूर्ण केल्या जातात या 2 धावा.
कुठलंच बंधन नाहीये वयाचं. त्यामुळे तुम्हाला जवळपास मला असं वाटतं 8 ते 10 वर्षांचा तो मुलगा असावा, त्याला सुद्धा संधी मिळते. अशरफ आहेत, त्यांची देखील खेळण्याची इच्छा गोरेगाव प्रीमियर लीग मध्ये पूर्ण होते. चांगला बॉल फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याची इच्छा पुन्हा एकदा बरगळलेली आहे. येतोय हा डॉट बॉल. समीरने षटक चांगलं सांभाळले. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 4 धावा. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला घेऊन बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. समीर विकेट जरी त्याला नाही मिळाला, पण त्यांनी ती महत्वाची जबाबदारी पूर्ण केली की इकॉनॉमिकल राहून या डावाची सुरुवात. पॉवर हिटर आणि सुपर सिक्सर दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. पॉवर हिटर आणि सुपर सिक्सर टॉससाठी या. बॅकफुटा केले, पंच केले, क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे 30 सर्कलच्या आतमध्ये पूर्ण केले तर ते सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना रायझिंग स्टार्स झाले फक्त 5. हा, सुपर सिक्सर्स आणि पॉवर हिटर्स आपण रेडी राहा टॉससाठी. सुपर सिक्सर्स आणि पॉवर हिटर्स आपण कार्तिक कार्तिक ना कार्तिक यांशी संपर्क साधायचा आहे. सुपर सिक्सर्स आणि पॉवर हिटर कॅप्टन आपण कार्तिक यांच्याशी संपर्क साधा. या सामन्यानंतर 15 मिनिटांचा ब्रेक असेल, पण टॉस तर आपण नंतर करूया. 15 मिनिटांचाच ब्रेक असेल, कारण जास्त ब्रेक नाही देऊ शकत आपण, कारण दिवस लहान आहेत. धावसंख्या झालेली आहे फक्त 5 पहिल्या षटकाच्या समाप्तीत. 5 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकात 3 सिंगल, 1 डबल, 2 डॉट, विकेट नाही, एक्स्ट्रा नाही, असं अनालिसिस पहिल्या षटकाचं जे षटक समीर यांनी हाताळलं होतं. आता दुसऱ्या षटकासाठी बॉलर सज्ज होत आहेत. पपी येत आहेत, ऑलराऊंडर परफॉर्मर आहेत पपी. या अगोदर फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी आपण पाहिली. पण पाहूया आता फलंदाज त्याच झोनमध्ये पोहोचतोय का, अटॅकिंग झोनमध्ये फलंदाज येतोय का. स्ट्रायकरला फलंदाज आहेत विवेक, ज्यांच्या वतीने 2 धावांची मदत मिळाली धाव फलकाला. आणि आता बघा, सिंगल डबल मला नाही जमत, मला फक्त मोठे फटके जमतात. बॉलला पाठवले लॉंग ऑन सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. बेस्ट वर्सेस बेस्ट, पपी वर्सेस विवेक असा खेळ मैदानाच्या आतमध्ये. मिस्टेक होणार नाही ही काळजी घेत असताना परफेक्ट ऑन ड्राईव्ह सजवले फलंदाज विवेक आणि धावसंख्येचा वेग वाढलाय. प्लेसमेंट, संयम, हलक्याने बॉलला खेळलंय. कव्हर्सला अशरफ बॉल कलेक्ट करतायत. मी या संघामध्ये का आहे त्याचं प्रमाण अशरफ मैदानाच्या आतमध्ये देतात. 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंटला बॉल अडवून एकदा वाढते, धावसंख्या पोहोचते 12वर. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या, पण या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवर 7 धावा गोळा केलेल्या आहेत रायझिंग स्टार्सने. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत आता अनिकेत, खेळतात 3वर. क्रॉस बेटेड खेळलेत, थोडा दूर होता हा बॉल, पण त्याला देखील व्यवस्थित ऍडजस्ट केलाय फलंदाज अनिकेतने. सिंगल मिळते, अशरफचं बॅकअप. पूर्ण डावामध्ये अशरफच दिसत आहेत. म्हणतात ना की वाघ लहान असो वा मोठा, वाघ वाघ असतो. आणि जबरदस्त परफॉर्मन्स क्षेत्ररक्षणाचा आतापर्यंत अशरफ यांचा पाहायला मिळतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंटला धावसंख्या पोचते ती म्हणजेच 13वर. पुढचा बॉल पपी. द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज होते की ड्राईव्ह करायला पाहिजे की बॅकफुटला जायला पाहिजे. डिक्लेरेशन झोनची 1 धाव तर मिळते. संपर्क बॅटचा झाला होता बॉलशी आणि बॉल डी झोन मध्ये जाऊन पोहोचला. तोपर्यंत 1 धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते 14 झालेत. या अगोदर 13 होत्या, 14 झालेत. पहिल्या षटकात 5, या षटकात 9, 9 आणि 5 14. नेक्स्ट बॉल रुबिकट बॉल मागे. विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये बॉल गॅदर करतायत. धाव घेण्याची इच्छा होती पण नाही पूर्ण करताना. मागच्या षटकात 2 डॉट बॉल आले, या षटकात 1 डॉट बॉल आलाय, पण या षटकात एक मोठा षटकार आला हे देखील विसरून नाही चालणार. धावसंख्या 14 झाले. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. पपी यांचा देखील विकेटचा रकाना अजूनही भरला नाहीये. दोन्ही फलंदाज स्टेडी पोझिशन मध्ये. वेग वाढवलाय. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉल पोहोचतो मिडॉनला. सर्कलच्या आत क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल मागे लॉंग ऑनला. पूर्ण होते 1 धाव. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झालेली आहे रायझिंग स्टार्सची
15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 15 धावा, एकही विकेट न गमावता रायझिंग स्टार्स. जसा किरण मस्कर सरांनी उल्लेख केला की विविध उपक्रमांच्या माध्यमातून राधे राधे फाउंडेशन पूर्ण वर्षभर व्यस्त असते. समाजकार्य झालंच पाहिजे आणि ते समाजकार्य राधे राधे फाउंडेशनच्या वतीनं पूर्ण वर्षभर जोपासलं जातं. बघा, कॅप्टन लगेच रेडी झालेले आहेत. पॉवर हिटरचे, सुपर सिक्सरचे कॅप्टन आपण सुद्धा नोंद करायचे. पॉवर हिटरचे कॅप्टन दोन्ही रेडी आहेत. व्हेरी गुड. दोघांची हा चला कार्तिक, दोन्ही कॅप्टन पोहोचलेले आहेत. थँक्यू. हा, फक्त तुमच्या येण्याची नोंद आम्हाला हवी होती. नवीन बॉलर सोनकर येत आहेत. अंपायरच्या डावीकडून सोनकर स्टार्ट घेतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. करायचंय खूप, पण त्यासाठी प्रतिस्पर्धी संघ देखील तुमच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे मनातलं मैदानात आणायचं असेल तर मग इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावा लागेल, तरच मनातलं मैदानात येऊ शकते. आणि या षटकात मनातलं मैदानात येतंय का, गोलंदाजाच्या की फलंदाजाच्या, ते आपण पाहणार आहोत. सोनकर गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत विवेक, ज्यांच्या वतीनं एकमेव षटकार या डावातला खेचला गेलेला आहे. अफलातून स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे, बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. डोक्यावर हात गेलाय कारण विवेकचा कॅच सुटलेला आहे. अनिकेतची झाली घाई आणि त्यामुळे अनिकेतला परतावं लागतंय कारण विवेकचा कॉल त्यांनी पाहिलाच नाही. अनिकेत फक्त धावत सुटले आणि जर दोघांचं संगनमत नाही झालं तर मग धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागतंय. आपण चर्चा करत होतो पहिल्या विकेटच्या पार्टनरशिपची, पण ती पार्टनरशिप झाली ब्रेक. पहिला धक्का बसतोय टीम रायझिंग स्टार्सला. अनिकेतचा खेळ 4 धावांवर संपला. नवीन बॅटर वेदांत मैदानामध्ये पोहोचत आहेत. अनिकेतला रिप्लेस करत असताना एक क्षण पुरेसा असतो पुनरागमन करण्यासाठी, एक क्षण पुरेसा असतो आपली बाजू भक्कम करण्यासाठी, आणि तोच क्षण कदाचित हा असावा. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर जरी हा विकेट सोनकर यांच्या खात्यात जात नाहीये, पण या दोघांनी डोकेदुखी वाढवली होती आणि ती डोकेदुखी दूर करण्यासाठी दोघांपैकी एकाला बाद व्हायला हवं होतं आणि ते बाद केलेलं आहे क्षेत्ररक्षकाने. आणि थोडीशी चूक झाली अनिकेतची, त्याचमुळे चुकीचा भुर्दंड पाहूया रायझिंग स्टार्सला भोगावा लागतोय का. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत कार्तिक पुढच्या सामन्याचे. प्रत्येकाला उत्सुकता आहे ही स्पर्धा खेळण्याची आणि म्हणूनच ती उत्सुकता तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 16. पुढचा बॉल सोनकर ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड खेळलेत. बॉल पोहोचतोय मिड विकेटला डीप मध्ये. एकदा होते पूर्ण. आता ठेस लागल्यावर माणूस सुधारतो, त्याचमुळे दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न नाही केले जात. या अगोदर फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर आता आणखीन एक विकेट जाणं परवडणार नाही रायझिंग स्टार्सला. त्याचमुळे अजूनही ते नियंत्रण दिसते कॉलवर. वेदांच्या वतीनं तो स्ट्रोक ऑफर झालाय. आता स्ट्रायकर एंडला आहेत विवेक. क्रॉस बॅटेड हुक करण्याचा प्रयत्न. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये मिळते फक्त एकच धाव. या मैदानाच्या खेळण्याचे काहीतरी डावपेच तुमच्याकडे असायला हवेत. इतर मैदानांसारखं हे मैदान नाही आहे. या मैदानात तुम्हाला तुमच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवत असताना ज्या झोन मध्ये जास्त धावा मिळतील त्याच झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. कधी कधी नैसर्गिक खेळ येतोच आपोआप, तेच पाहायला मिळालं. धावसंख्या 18. पूल केले, बॉल हवेत आहे, डिस्टन्स नाही गाठलं जात. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद. मोठा धक्का, मोठी विकेट. विवेकचा खेळ संपला. रायझिंग स्टार्सला दुसरा धक्का. नवीन बॅटर नितेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. आता ती ऊर्जा मिळाली. मी म्हणालो होतो की जेव्हा विकेट पहिल्या बॉलवर गेला कदाचित तो एक टर्निंग पॉइंट ठरू शकतोय या डावाचा, आणि याच षटकामध्ये आणखीन एक विकेट मिळालेला आहे. सोनकर यांच्या खात्यात ती विकेट जाते.
18 धावा, 2 फलंदाज बाद, 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. रायझिंग स्टार्स आतापर्यंत या षटकातले 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 4 बॉल्स डिलिव्हर्ड केलेत गोलंदाज सोनकर यांनी आणि आतापर्यंत पूर्णपणे कंट्रोल राहिलेला आहे गोलंदाजांचा. मेहनत करावीच लागेल आणि म्हणतात ना की मेहनत करत जा, वेळ तुम्हाला तुमच्यासाठी बदलेल. आणि पाहूया ती वेळ बदलली जाते का. नवीन फलंदाज नितेश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मेहनत आतापर्यंत गोलंदाज सोनकर यांची या षटकात पाहायला मिळाले आणि आता मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडला, स्लॉग हिट, पण नाही यशस्वी झाला. एक धाव मिळते आणि धावसंख्या पुसते आता 19 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. पंचांच्या डावीकडून सुरुवात करतोय गोलंदाज सोनकर. लो राहिलाय बॉल आणि त्याचमुळे शरीराचा संपर्क पायाला ब्रश होऊन बॉल मागे जातोय. फ्लाय स्लिपला एक धाव मिळते. तिसरा षटकाचा खेळ संपलाय. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकात 5 होत्या, दुसऱ्या षटकानंतर 15 झाल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण ह्या 5 धावा मोजल्या तर 20 झालेल्या आहेत. 3 षटकाचा खेळ समूह धावसंख्या 20 झाले. तर दुसरं षटक फक्त महागडं राहिलं. पहिल्या षटकात 5 आणि तिसऱ्या षटकात 5, म्हणजे ओव्हरऑल कमबॅक झालेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. आता बॉलिंग ट्रॅकवर पाहूया कुठला गोलंदाज येतोय चौथ्या षटकासाठी. आतापर्यंत सर्व काही ओके चाललेलं आहे टीम सुप्रीम शार्कसाठी, पण या 6 बॉल्सवर रायझिंग स्टारचा परफॉर्मन्स दिसायला हवा. विसरून चालणार नाही की हा सामना महत्वाचा आहे. का तर या स्पर्धेत टिकायचं असेल, या स्पर्धेत पुन्हा एकदा खेळण्याची संधी स्वतःकडे घ्यायची असेल तर हा सामना दोन्ही संघांना जिंकायचा आहे. या अगोदर पुढच्या फेरीमध्ये पोहोचलेला आहे तो म्हणजेच डार्क नाईट हा संघ. त्यांनी आपली सुपर 6ची दावेदारी पेश केलेली आहे. यापैकी एक संघ सुपर 6 मध्ये पोहोचणार आहे, पण तो कोणता त्याचा अजूनही आपण खेळ पाहतोय. निकाल लागल्यानंतर ते स्पष्ट होईलच की ग्रुप ए मधून ते 2 संघ कोणते. अंकित गोलंदाजी करण्यासाठी पोहोचलेले आहेत चौथ्या षटकामध्ये. 3 षटकानंतर धावसंख्या 20 आहे. थोडी चर्चा फलंदाज एकमेकांशी करतात आणि पाहूया त्या चर्चेनंतर नेमकं काय वाढून ठेवलं या पुढच्या षटकामध्ये. वेदांत आणि नितेश ही जबाबदारी कशी उचलतात ते पाहूया. बॉल हवेत आहे. गोलंदाजाने पुन्हा एकदा विकेटचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कॅच ड्रॉप. ओला साबण हातातून निसटावा तसा हा चेंडू हातातून निसटलेला आहे लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या. कॅच ड्रॉप. कुणाल यांनी तो झेल सोडलेला आहे. कुणालसाठी आजचा दिवस इतका खास नाही राहिलाय, फलंदाजी करताना सुद्धा आणि आता क्षेत्ररक्षण करताना सुद्धा दोन्ही सामन्यांमध्ये. हो यावेळेस बघा उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळला लय भारी. बॉल थेट जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार, पण मिळते फक्त एकच धाव. लगेच पिचिंग समालोचकाची घसरते जेव्हा डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जातो, पण स्ट्रोक तर भन्नाट खेळला होता. जी गरज होती ती गरज पूर्ण करण्यासाठी एफर्ट्स लावले होते, पण मिळते फक्त एकच धाव. एक धाव वाढती, धावसंख्या पोहोचते आता 22 वर. हेच आवश्यक आहे. मिळेल तितक्या धावा गोळा कराव्या लागतील. डॉट बॉल परवडणार नाहीये खरं तर टीम रायझिंग स्टार्सला. पुढच्या 4 बॉल पैकी 2 बॉल तरी सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील, कारण आता गमावण्यासाठी काय उरलं नाहीये. जे मिळेल ते फायद्याचं आणि तोच फायदा पाहूया मिळवला जातोय का या महत्वाच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या डावाच्या पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह. परफेक्शन. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनचे. तितकाच चांगला थ्रो डीप मधून येतोय. बॉलिंग एंडला एक धाव मिळते. धावसंख्या 23 झाले. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल गोळा केलेले आहेत. रायझिंग स्टारच्या दोन्ही फलंदाजांचं अँटिसिपेशन पाहायला मिळते, पण आता कोऑपरेशन देखील तितकंच महत्वाचं आहे या पुढच्या 3 बॉलवर. स्ट्रेट ड्राईव्ह. आता हा बॉल थेट सीमारेषेच्या पलीकडे जाणार. मैदानाच्या आतमध्ये घालतोय फलंदाज राडा आणि बोलतोय आता 6चा पाडा. येतोय षटकार फलंदाज वेदांच्या बॅटमधून. मच नीडेड सिक्सर.
फॉर टीम रायझिंग स्टार्स. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या 29 झाले. गेस युअर प्रायोरिटी असं म्हटलं जाते आणि या डावाची प्रायोरिटी तीच होती, या षटकाची प्रायोरिटी तीच होती की किमान एक मोठा स्ट्रोक तर आलाच पाहिजे आणि तो स्ट्रोक योग्य त्या वेळी आलेला आहे. या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये फलंदाज वेदांच्या बॅटमधून रायझिंग स्टारसाठी धावसंख्या 29 झाले. 29. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला आणि जे मनासारखी धावसंख्या बनवायची होती त्या दिशेनं आगे कुछ चालू आहे. ऑन साइडला आणखीन एक जबरदस्त फटका. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार आणि तो मारलाय, कडक मारलाय, बेधडक मारलाय. लगातार 2 आलेत फलंदाज वेदांच्या बॅटमधून. षटकार. मागची 2 मिनिटं रायझिंग स्टार साठी खूप चांगली राहिलेली आहे. धावसंख्या 35 झाले. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातला. जे गोलंदाजांनी कमवलं होतं पहिल्या 3 षटकांमध्ये ते एका षटकात गमवलेलं आहे अंकितने. हे षटक आतापर्यंत 15 धावांचं राहिलंय. सुरू चांगलं केलं होतं, 3 सिंगल, पण त्यानंतर 4थ्या आणि 5व्या बॉलवर 2 मोठे स्ट्रोक आले आणि आता धावसंख्या सुधारित झालेली आहे रायझिंग स्टारशी. 35 झाले. पुढचा बॉल शेवटचा पहिल्या डावातला. बॉलिंग ट्रॅकवर अंकित. ओ यावेळेस बॅटची एज आणि सोपा झेल. जर तुमच्या सामर्थ्य आहे तर ते लपवून नाही चालणार. ते सामर्थ्य तीच प्रतिभा शेवटच्या बॉलवर अंकितच्या वतीने पाहायला मिळाली. 35 पूर्ण झाल्यात. 24 चेंडूत 36 पूर्ण करायच्या आहेत. 24 चेंडूमध्ये 36 धावांची गरज असेल सुप्रीम शार्कला. 24 बॉल्स अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. करूया समालोचन कक्षामध्ये बदल आणि पुढील आवाज पुन्हा ऐकूया किरण मस्कर सरांचा. या आपलं स्वागत आहे. धन्यवाद. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या. आपण पहिला टॉस करूयात. टॉस करूयात पॉवर हिटर्स. टॉस करून घेऊयात. पॉवर हिटर आणि सुपर सिक्सर या दोन्ही कॅप्टन करूयात टॉस. डिसिजन नंतर दिलात तरी चालेल. टॉस करूयात. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय दोन्ही कॅप्टनशिप मध्ये. पॉवर हिटर्सचा कॉल. कदाचित टॉस जिंकला सुपर सिक्सरने. थोड्या वेळानं निर्णय ते करवतील. थँक्यू सो मच. बरोबर 15 ते 20 मिनिटाचा जो थँक्यू. मॅचच्या दिशेनं जाऊयात. वेलकम बलू दादा या पुन्हा स्कोरिंगला. या मॅच मध्ये टार्गेट आपण पाहिलं तर ठेवलं गेले तब्बल 36 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. सुप्रीम शार्कच्या समोर हे टार्गेट आहे 36 धावेचं.
काय घडतंय पाहूयात आणि महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो या पोल मधून पुढे जाईल आणि संडेच्या दिवशी खेळताना दिसेल. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमच्या मध्ये. एका बाजूला बॅटिंग चांगली राहिली आपण पाहिली तर विनीतची, दुसऱ्या बाजूला वेदांत देखील या मॅच मध्ये 2 षटकार लगावलेत. विनीत आणि वेदांत ही पेअर एक महत्वाची आहे. मात्र बॉलिंग अटॅक कसा राहील आता, कारण की पप्पे या मॅच मध्ये खूप महत्वाचा. कुणाल दुसऱ्या बाजूला आहे आणि वेदांत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होतोय. पप्पे जर मॅच मध्ये थांबतोय तर या मॅच मध्ये धावा सहज होऊ शकतात. जे टार्गेट ठेवलं गेले 36 धावेचं, त्या टार्गेट पर्यंत जर पोहोचायचं आहे तर पप्पेला मैदानामध्ये थांबावं लागेल. पहिल्या 2 गटातली लास्टची मॅच आहे. त्यानंतर एक नवीन गट चालू होईल ज्यामध्ये टॉस झाला पॉवर हिटर आणि सुपर सिक्सर मध्ये. पहिला वेगवान चेंडू हाता आलाय. अगदी आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये 22च्या स्वरूपामध्ये जाईल हा चेंडू एका धावेसाठी. अतिवेगानं वेदांतच्या गोलंदाजीमध्ये आपण तुम्ही पाहताय. वेदांत ओव्हर क्रमांक 1 महत्वाची पॉवर प्लेची ओव्हर असेल. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा जास्त येतील तेवढं टेन्शन कमी असतं असं म्हटलं जातं. जर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये विकेट्स आल्या आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या तर पुढच्या ओव्हरची जबाबदारी आणखीन वाढते. काय घडेल या मॅच मध्ये? गल्लीमध्ये स्लीपला खेळाडू वाईडिश थोडासा उभा केलाय. स्लीपला देखील खेळाडू उभा आहे. क्षेत्ररक्षण सजवलंय संपूर्ण. 2 खेळाडू तुम्ही पाहताय. एक लॉंग ऑफ इथे एक खेळाडू आहे. काव कॉर्नर रिजन मध्ये खेळाडू उभा केलाय. स्क्वेअर कट डिक्लेअर साठी जावं लागेल. फक्त एक धाव भेटणं, जास्त काही नाही. मात्र या एका धावेची किंमत जास्त आहे. नवीन चेंडू मैदानामध्ये येईल. नवीन चेंडू येईल मैदानामध्ये. कदाचित तोपर्यंत तो बॉल येऊ शकतो. मॅच बॉल. टीमची टोटल 2 या धावसंख्येवरती. पहिला डिक्लेअर त्यानंतर डिक्लेअर. दोन्ही सिंगल डिक्लेअर. जो घोषित क्षेत्र आहे तिथे चेंडू जाताना आपण पाहिलं. पप्पे मैदानामध्ये जर थांबतोय तर धावा होत आहे. तर एक महत्वाचं ट्रम्प कार्ड तुम्ही बोलू शकता. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. कॅप्टनला फ्रंटला लीड करताना तुम्ही पाहताय. दोन्ही टीम साठी विजय महत्वाचा आहे. ओहो हो हो, बाहेरचा चेंडू. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. प्रेक्षकांना सांगावं लागत नाही टाळ्या कोणासाठी वाजवायच्या. एखादा चांगला मेरिट वाचा चेंडू पडला, प्रेक्षकांच्या टाळ्याही आल्या. हे क्रिकेट आहे. अप्रतिम चेंडू हाताळलाय. वाईडी शॉर्कर अवे फ्रॉम दी बॉडी, अवे फ्रॉम दी बॅट, अवे फ्रॉम दी ऑफ स्टिक. शरीरापासून बाहेर ठेवला. हाई फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू तैनात केला होता. बिग फिश इन द बास्केट. एक मोठी विकेट पकडली आहे. माहिती होतं टीमला पप्पेला जर पकडलं तर या मॅच मध्ये कमबॅक होतोय. 40+ अनुभवी खेळाडू. पप्पीला माघ्यावरी जावं लागतंय. मोठी विकेट या मॅच मध्ये नाही चाललाय. या आधीच्या सगळ्या मॅच मध्ये खेळला, पण जी महत्वाची मॅच होती तिथे विलन ठरला. एक चेंडू तुम्हाला हिरो ठरवतो, एक चेंडू तुम्हाला विलन ठरवतो आणि या चेंडूवरती विलन ठरला. पप्पे जावं लागले. चांगली कॅच बॅकवर्ड पॉइंटला पकडली. अनिकेत मैदानामध्ये दाखल होतोय. न्यू बॅटर अंकित. पण टीम हडल पुन्हा चालू झालं. टीम मीटिंग चालू झाली, कारण की टीमला माहिती आहे इसको पकड डाला तो मॅच जिंगा लाला. मॅच इम्पॉर्टंट आहे. एक बिश फिश इन द बास्केट. एक मोठा मासा गळायला लागला. मोठी विकेट, मोठा हिरा. उचल बांगडी झाली खेळाडूची. उचलला आणि अगदी पॅव्हलियन मध्ये ढकललं त्याला. वेदांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी वेदांच्या माध्यमातून देखील हाताळली आहे. लाईन टू लाईन बॉल. म्हणजे एखादा 1 रुपयाचं नाणं खेळपट्टीच्या त्या टप्प्यावरती ठेवावं, तिथे 1 रुपयाच्या टप्प्यावरती हा चेंडू टाकावा. अशा पद्धतीने गोलंदाजी. यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून, मापून, तोलून ही गोलंदाजी असते एखाद्या अनुभवी गोलंदाजाची. 36 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये पूर्ण करायचे. 36. या टार्गेट साठी सध्या धावपळ चालू आहे. चेंडू हाताळले तब्बल आपण पाहिलं तर 4-2 बाकी आहेत. एक महत्वाची विकेट माघारी गेली. पप्पीला माघारी जावं लागलं आणि अंकित मैदानामध्ये दाखल झालाय. न्यू बॅटर इन अगदी मैदानामध्ये दाखल होतोय.
विकेट किपरला तुम्ही पाहताय क्लोज, पूर्णपणे क्लोज आहे. हाफ ट्रॅकर पूल केलाय, मिड विकेटला कॅचचा कॉल दिलाय. 2 खेळाडू आहेत, कॅच पकडली जाते. बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. कमबॅक करते टीम. आपण पाहिलं तर अर्थातच या मॅच मध्ये रायझिंग स्टार संघ, सगळे स्टार्स आता चमकतायत. 5 चेंडूच्या अखेरीस धावा फक्त तुम्ही पाहताय 2. विकेट गेल्या माघारी 2. पप्पेला माघारी जाताना पाहताय. तदनंतर आपण पाहिलं तर अंकित माघारी गेला, अंकित आला, अंकित गेला. कोणत्याही धावा त्याच्या बॅट मधून आल्या नाहीयेत. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. ओव्हर क्रमांक 1. 5 चेंडू झालेत, 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी आहे. न्यू बॅटर दाखल होतोय मैदानामध्ये. समीर. वाईट शॉर्कर आणखीन एक चॉप करण्याचा प्रयत्न आणि चॉप करेपर्यंत चेंडू डिक्लेअर मध्ये जातो. 2200 स्वरूपामध्ये अप्रतिम बॉलिंग अटॅक. ओव्हर क्रमांक 1 पूर्णपणे टीमची टोटल स्थिर ठेवले. 3 धावा, 3 ऑन स्कोर कार्ड. विकेट गेले 2 माघारी. वेदांतनं या मॅच मध्ये कमबॅक केल्या. पहिल्या ओव्हर मध्ये लाजवाब गोलंदाजी वेदांतची. 33-36 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. 36. टॉस यानंतरच्या मॅचचा सुपर 6 टॉस जिंकला. थोड्या वेळानं निर्णय सांगतील ते, कारण की यानंतर असेल थोडासा ब्रेक असेल, लंच ब्रेक तुम्ही बोलू शकता. 3 धावा आहेत, फक्त 3. 3 ऑन स्कोर कार्ड. पहिली विकेट लवकर आली, त्यानंतर टीमला किती मोठं प्रेशर आलं. पप्पी माघारी गेला आणि त्यानंतर टीम थोडीशी संकटामध्ये अडकली आहे. ओव्हर क्रमांक 2 दाखल झालाय गोलंदाजीसाठी विवेक. ओव्हर क्रमांक 2 महत्वाची असेल. 36 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं. बेस्ट ऑफ द बेस्ट. जो जितेगा संडे खेलेगा, कारण की या मॅच मध्ये जो जिंकेल तो रविवारच्या दिवशी खेळताना दिसेल. म्हणजे या पोल मधून तो क्वालिफाय होईल. इम्पॉर्टंट पोल आहे. संधी भेटले दोन्ही टीमला या मॅच मध्ये. हलक्या त्यानं फक्त फ्लिक केला. एक सिंगल धाव. डिप्सकल एक रिझन मधून एकच धाव घेतली का? होय, एकच धाव घेतली. आता टीमची टोटल आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 4 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. एक सिंगल धाव आली आहे पहिल्या चेंडूवरती. फुल टॉस होता, अगदी मनगटाच्या साह्यानं फ्लिक केलं चेंडूला. ओहो हो हो, हा चेंडू ही चांगला हाताळलाय. पूर्णपणे पडल्यानंतर थोडासा कट झाला. पडल्यानंतर थोडासा हवेमध्ये दिशा भूल करून फलंदाजाचा निघून जातोय. पुन्हा डिक्लेअर येते एक धाव. दोन चेंडूच्या अखेरीस संघाची धाव संख्या 5 या आकड्यावरती. 5 ऑन स्कोर कार्ड. ओहो हो हो, हाही चेंडू थोडासा खाली राहिला. बॅट स्विंग होतीये, जाग्यावरतीच आहे. कोणताही फुटवर्क नाहीये. फुटवर्क नाहीये तर नेटवर्क कसं येईल? नेटवर्क आहे तर रेंज असेल. बॅटमध्ये, बॅटिंगमध्ये, क्रिकेटमध्ये फुटवर्क असेल तर नेटवर्क येईल आणि तर रेंज येईल. आणि या सगळ्या गोष्टी आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळणं गरजेचं राहील. कमी गतीचा आणखीन एक चांगला चेंडू हाताला. हेलिकॉप्टर बाहेरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी, अवे फ्रॉम दी ऑफ स्टिक. डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव. 4 चेंडूचा खेळ झाला. पहिला चेंडू एक आली, तदनंतर डिक्लेअर आली, त्यानंतर डॉट आला, पुन्हा एक डिक्लेअर आली. टीमची टोटल जाऊन पोहोचते 6 धावा. 36 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. एक चांगला खेळ दाखवावा लागेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. लॉफ केला जातोय. अगदी काव कॉर्नर रिजन मध्ये कॅच पकडली. अप्रतिम. आणखीन एक धक्का, आणखीन एक फलंदाज, आणखीन एक मोहरा, आणखीन एक मासा घडायला लागलाय. 1 मोर बॅटर. आणखीन एक फलंदाज माघारी जातोय. व्हॉट अ मॅच.
कोणी थांबलं नाहीये जास्त वेळ, मॅरेथॉन इनिंग पाहिली नाहीये. पाच चेंडूचा खेळ संपलाय. मारुती दाखल होतोय. संकट मोचक मारुती. या टीम साठी असेल का तो संकट मोचक? विघ्न दूर करणारा असेल का? कारण की टीम थोडीशी प्रेशर मध्ये सध्या बॅकफुट वरती जाते. सुप्रीम शार्क संघ, एंट्री करावी लागेल शार्क टीमला. एक जबरदस्त एंट्री करावी लागेल. 1 टू गो. एक चेंडू आता बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 1 टू गो. रिस्पेक्ट दिलाय, मान दिलाय, सन्मान दिलाय. एक सिंगल धाव घेतली जाते. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल तुम्ही पाहताय जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही 19 धावा हव्यात 12 चेंडू मध्ये. ट्वेंटी 29 धावा. मी बघत होतो सगळ्यांचं लक्ष आहे का आहे. कारण की आपण सांगितलं 19 धावा, तिथून आवाज आला 29. म्हणजे लक्ष आहे या मॅच कडे. आपली चुकी नाही कधी मान्य करायची. म्हणून मी बघितलं सगळ्यांचं लक्ष आहे का आहे. सगळ्यांचं लक्ष. जाऊया मॅचच्या दिशेने. आपल्याला झोप नाही झेप घ्यायचं हेही माहिती आहे. अप्रतिम मॅच. एक चांगला फायटिंग स्कोर सध्या उभा केलाय. 12 चेंडू 29 धावेची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा तू मैं मेरा न धुमारी तुम्ही बोलू शकता. पैसा वसूल मॅच. एका साईडला जिंकण्याचा आनंद, दुसऱ्या साईडला हारण्याची भीती. दोघांच्या मध्ये ही खेळपट्टी जी गोरेगाव प्रीमियर लीगची आहे. नवीन वर्ष आलं. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मैदानामध्ये इट्स अ नो बॉल. येणार चेंडू फ्री हिटचा असेल. खाओ पिओ बिल मत चुकाओ, याला फ्री हिट बोलतात. आणि हा फ्री हिटचा चेंडू असाच असतो. फ्री हिट. हात खोलले जातील का? उघडे डोळे पहा नीट. म्हणून हा फ्री हिट महत्वाचा आहे. ओव्हर क्रमांक 3. फ्री हिटचा चेंडू. ओहो हो हो, चांगला चेंडू हाताला. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला. सिंगल मध्ये एक धाव जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 ऑन अ स्कोर कार्ड. 9 धाव संख्या. चांगला हाताळला फ्री हिटचा चेंडू. फुल टॉस चेंडू. लॉफ करण्याचा प्रयत्न. कॅचचा कॉल दिलाय. खेळाडू आहे अगदी येतोय कव्हरचा आणि कॅच अप्रतिम पद्धतीने पकडली आहे. पूर्णपणे डीप झाला चेंडू. आपण पाहिलं तर खेळत असताना फुल टॉस होता पण डीप मध्ये आला आणि अशा वेळी टायमिंग जुळवू शकला नाहीये. टायमिंग मिस झालं. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आणि कव्हरच्या खेळाडूंना पकडली ही कॅच. विकेटचं पतन. एक मोठी विकेट. नाईन ऑन स्कोर कार्ड. 36 धावा या मॅच मध्ये टार्गेट आहे तुम्हाला. 36 ते टार्गेट करावं लागेल या मॅच मध्ये. 36 धावेचं टार्गेट ठेवलंय. ओव्हर क्रमांक 2 खूप महत्वाची राहिली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. सुनील. कारण की सुरुवातीला असं वाटलं की कुठेतरी पप्पीची विकेट भेटली. मॅच मध्ये कमबॅक केल्या मात्र त्याच्या धावा आहेत त्या थोड्याशा थांबल्या गेल्यात. कमबॅक ते केलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीम न केलाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे चुका झाल्या नाहीयेत. बॅकवर्ड पॉइंटला चांगले प्रयत्न आतापर्यंत राहिले. पप्पीची कॅच इकडेच पकडली गेली आणि त्यानंतर दुसरी कॅच बॅकवर्ड पॉइंटला प्रतिम पद्धतीने कॅच पकडली आहे. विकेटचं पतन. 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज माघारी गेले. 2 चेंडूमध्ये 2 हादरे भेटले टीमला. संघाची धावसंख्या थांबली आहे. स्टॉप आहे. थोडा ब्रेक लावलाय धावसंख्येला. टाळा मारला. 9 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर शंकर.
सोनकर दाखल होतोय. अजय सोनकर हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती असेल. लॉफ करण्याचा प्रयत्न, कॅच फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये ड्रॉप होते. हॅट्रिक विकेटही निसटली आहे. तर गोरेगाव प्रीमियर लीग 2026च्या या स्पर्धेमध्ये हॅट्रिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचं नाव लिहून ठेवावं लागलं असतं. 10 धावसंख्या 1010. अजूनही आपण पाहिलं तर 26 धावा अजूनही विजयासाठी हवेत. चेंडू जास्त राहिले नाहीयेत. 14 चेंडू 26. सोडून दिला चेंडू. पाहिला व्हाईट बॉलचा इशारा, कदाचित व्हाईट प्लस जाऊ शकतो. होय, व्हाईट +1 2. आता बॅटर बोलेल धावा येऊ देत, कशा येऊ देत, धावांची गरज आहे. इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. आणि हाच प्रयत्न सध्या फलंदाजाकडून केला जातोय. धावा गोळा केल्या जात आहेत. टीमची टोटल आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1-12. एक धाव महत्वाची असेल या मॅच मध्ये. लफ करण्याचा प्रयत्न, डॉट जाईल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आणखीन एक जातोय. एक्स्ट्रा धावा बऱ्याच खर्च झालेत. व्हाईट बॉल. वेट व्हॉट हॅपन. रुको जरा. लेग अंपायर मेन अंपायर एकत्र येतील, थोडीशी चर्चा करतील. कदाचित व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. थँक यू. एन आउट. थँक यू. हिट विकेट. येस हिट विकेट. हा व्हाईट बॉल आहे आणि हिट विकेट आहे. गुड डिसीजन. लेकिन अगर बैटर को मालूम है हिट विकेट है तो बैटर रुका क्यों? अगर आपको मालूम है हिट विकेट है तो आप रुके क्यों? हाही प्रश्न चिन्ह येतो. इट्स व्हाईट बॉल. टीमची टोटल थोडीशी पुढे जाईल. 13 या धावसंख्येमध्ये 13. 13 धावा स्कोर कार्ड मध्ये सजल्या जातात. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज सूर्या. 1 to go. एक चेंडू बाकी आहे. बऱ्याच गोष्टी घडलेत. 1 to go. मॅच बनत चालली, थोडीशी शांत. बोल लोहा गरम आहे तभी हातोडा मारो. वही किया टीम रायझिंग स्टार न. हो आणखीन एक व्हाईट बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा भरपूर खर्च झालेत या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये. 5 धावा एक्स्ट्रा आलेत. 14 धावा 14. हाही चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने हाताळलाय. ओव्हर क्रमांक 2 आपण पाहिलीत आतापर्यंत चांगली हाताळली आहे. 1 to go. एक चेंडू आता बाकी या ओव्हरचा. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे. यानंतर देखील अजून 2 ओव्हर बाकी आहेत. फुल टॉस लॉफ केला बॅटीच्या बॉटमला. खेळाडूला कॉल दिला कॅच साठी. 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न. ड्रॉप होतीये. एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. शेवटची ओव्हर येईल यानंतर. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला आणि 1 to go. एक ओव्हर आता बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू. 16 धावा स्कोर कार्ड वरती आणि अजूनही 20 धावा 6 चेंडू मध्ये. शेवटचे 6 चेंडू 20 धावा. जो जिंकेल तो या पोल मधून संडेला खेळेल. रविवारी क्वालिफायर मॅच क्वालिफाय होईल टीम. 6 चेंडू 20 हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलं गेलंय.
चला थोडासा स्पीडअप घ्या, यानंतर असेल थोडासा लंच ब्रेक आणि त्यानंतर मात्र 3 मॅचेस आजच्या दिवसातल्या राहतील पेंडिंग. नितेश ओव्हर क्रमांक 4, शेवटचे 6 चेंडू, तब्बल 20 धावा हवेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 6-20. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या. डार्क नाईट एका बाजूला आपण पाहिलं तर टीम आपल्याला संडेच्या दिवसामध्ये खेळताना दिसेल. आता या 4 संघामधून कोणता संघ संडेला खेळताना दिसेल, आणखीन एक टीम कोणती असेल जी संडेच्या दिवसामध्ये खेळेल क्वालिफायर मध्ये. बॉलर चेंज केलाय. प्लॅन ए, प्लॅन बी, बऱ्याच गोष्टी आहेत टीम कडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिलं तर बाहेर काढलाय. कल्पेश. अल्पेश ओव्हर क्रमांक 4 मध्ये अल्पेश दाखल होतोय. आता 6 चेंडू, तब्बल 20 धावेची गरज आहे. गोरेगाव प्रीमियर लीग 2026 एक टीम आपण पहिली संडे साठी दाखल झाले, डार्क नाईट. दुसरा संघ कोणता असेल? असेल का रायझिंग स्टार, असेल का सुप्रीम शार्क? रायझिंग स्टार की सुप्रीम शार्क? पहिला चेंडू सोडून दिलाय, चांगली लाईन पकडली, डॉट बॉल जाईल. 5 चेंडू, आता 20 धावेची गरज. फसवलं, धोका दिला या चेंडूनं बॅटरला. थोडेसे शफल होतात, चेंडू का सोडता? हाही चेंडू सोडून दिला, मात्र हा असेल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा आता टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. आता 5 चेंडू, तब्बल 19 धावेची गरज असेल. 3 षटकार येणं गरजेचं या मॅच मध्ये. एक एक चेंडू महत्वाचा आहे, कारण की जे पहिले 3 चेंडू आहेत ते महत्वाचे असेल. 36 धावेसाठी टार्गेट दिलंय रायझिंग स्टार टीमनं. लॉक करण्याचा प्रयत्न, विकेट कीपर आहे. अगदी आपण पाहिलं स्टंप आउट होईल. आणखीन एक चेंडू डॉट येतोय, विकेट आली आहे. 4 चेंडू, 19 धावेची गरज. विकेट आतापर्यंत माघारी गेले तब्बल 6 विकेट माघारी गेले. अशरफ आलाय, छोटा तीर वार करे गंभीर, छोटा पॅकेज बडा धमाका. अशरफची बॅट बघ, अशरफची बॅट पण आहे त्याच्यासोबत. ओहो, चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे राईज होतोय. की स्टंपच्या थोड्याशा हाईटनं तो मोठा आहे, मात्र चपळ आहे. आज फिल्डिंग चांगली राहिली, बॅकअप चांगला राहिला अशरफचा. दाखल झाला अशरफ, सोडून दिला चेंडू अगदी व्हाईट बॉल साठी. बॅट स्विंग त्याचा बघू शकता, ज्या पद्धतीने तो उभा राहिला, जणू हा कॉन्फिडन्स अभी तरी खैर नाहीये. हा कॉन्फिडन्स पाहिजे, सुतळी बॉम्ब सारखा फटेगा तर जोरदार, आणि नाही फुटला तर जवळ जाऊन बघायची हिंमत नाही झाली पाहिजे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. तब्बल आता चेंडू बाकी आहेत या मॅच मध्ये, 2 चेंडू बाकी आहे. कमी गतीचा लॉफ करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय. ओहो, अशरफना पहिला चेंडू खेळत असताना कॉन्फिडन्स त्यानं दाखवलाय. कॉन्फिडन्स कसा असावा? अशरफ सारखा असावा. वंचुगो, आणि त्यानंतर एक चेंडू अजून बाकी आहे, आणि त्यानंतर विजयी संघाची घोषणा करणार आहोत, जो संडेच्या दिवसामध्ये खेळताना दिसेल. एक टीम डार्क नाईट ही संडेच्या दिवसामध्ये खेळताना दिसेल, आणि दुसरा संघ या स्पर्धेमध्ये असेल जो संडेच्या दिवसामध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. अर्थातच रायझिंग स्टार टीम संडेला तुम्हाला खेळताना दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा. 15 मिनिटाचा फक्त ब्रेक आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात या मॅच मध्ये. वेदांत या मॅचचा हिरो, कॅप्टन, आयकॉन.
या मॅच मध्ये हिरो राहतोय वेदांत. वेलकम वेदांत अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच. वेलकम वेदांत. मला वाटतं 2 मॅन ऑफ द मॅच आजची हजेरी झाली. 2000 रुपये आतापर्यंत नावावरती करून घेतलेत. पैसा वसूल बॅटिंग. वेलकम वेदांत अँड कलेक्ट मॅन ऑफ द मॅच. या आधीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर पुन्हा मॅन ऑफ द मॅच. हजार वा, ती स्माइल सांगते काय आजचं नियोजन लागलं वेदांत. येस शहबाज, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही मॅन ऑफ द मॅच देत आहोत दादा. वेदांत कसं वाटतंय 2000चं प्राइज आतापर्यंत आलंय? मॅच दिशेनं वेदांत पहिली मॅच पराभूत झाला. पहिल्या मॅच मध्ये देखील एक कमी टार्गेट होतं, मात्र तिथे थोडंसं आपण पाहिलं तर तू देखील पूल फटका खेळण्याच्या नादामध्ये आउट झाला. मात्र त्यानंतर चांगलं बॅटिंग राहिली. काय टीम मिटिंग झाली आणि टीम मिटिंग मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या गेल्या का? हो, टीम मीटिंग राहिली. बॅटिंग ऑर्डर्समध्ये थोडे चेंजेस केले आम्ही. विवेक दावरती आला, मग तो थोडा कॉन्फिडन्स येत होता की तू चांगली बॅटिंग करू शकतो, म्हणून तो थांबला एका एंडनी आणि मी मारत होतो. टीमची बॉलिंग अटॅक कसा राहिला काय बोलशील? बॉलिंग अटॅक तर खूप चांगला आहे आमचा, त्याच्यामुळेच आम्ही मॅच जिंकत आलो आहे. आता हा जो सेकंड मॅच तुम्ही जिंकला संडेला खेळणार, या विजयानं टीमची कॉन्फिडन्स हाय लेवलला असेल का? संडेला वेगळी मजा येईल का टीम सोबत खेळताना? हो नक्कीच, आम्ही पूर्ण ट्राय करू की टायटलसाठी खेळायला. 2 मॅच मॅन ऑफ द मॅच आहे. 2000 रुपयाची चांगली कमाई झाली. नियोजन आता लागलं का? हो नक्कीच. थँक्यू सो मच. लंच ब्रेक नंतर आपण भेटूयात. कुठेही जाऊ नका. गोरेगाव प्रीमियर लीग अप्रतिम स्पर्धाचा पहिला दिवस आहे. संडेच्या दिवसामध्ये कळेल की या मैदानाचा जंगलाचा राजा कोण असेल. कुठेही जाऊ नका, जोडून राहा प्रोलिंग सोबत. या मॅचचा आनंद घ्या. थँक्यू सो मच. लगेच भेटूयात लंच ब्रेक नंतर.